आज रत्नागिरीत पंचायत समितीची सभा पहिल्यांदाच गाजली. निवडणुकीनंतर या सभेचा आवाज वाढल्याचे दिसून आले. पंचायत समिती सदस्यांची तळमळ दिसून आली. आपल्या प्रभागातील प्रश्नांसोबतच महावितरण कारभारावर सदस्यांनी आवाज उठवला. या सभेत सभापती प्रवीण पांचाळ यांनी कागदी घोडे नाचवू नका, प्रत्यक्ष कारवाई हवी असा इशाराच दिला. या सभेची एक झलक पाहूया. सन्माननीय उपसभापती यांनी शाखा अभियंता बोबडे साहेब यांच्या विरुद्ध सूचना दिली होती. त्याप्रमाणे शाखा अभियंता यांना तसं पत्रानं कळवण्यात आलं आहे. असं सगळं सांगताय. तुम्ही जरा पाहणी करा कोणीतरी वरिष्ठ येऊन. ओके, ठीक आहे, चालेल. आपल्याला केबल संदर्भात कोणती कारवाई करण्यात आली? बरं, मागच्या सभेप्रमाणे मी त्या शाखा अभियंत्यांना कळवलं होतं, पण त्यांच्याकडून तशी कार्यवाही झालेली दिसत नाही. मी काय नाही कळवणे नको साहेब. मी काय कळवलं हे झालं तर काय माहिती हे यांनी 5-5 महिने नाही आमचे टर्म 5 वर्ष निघून जातील याच्यात. कळवणे नाही, मी काय करतो, जायचं जॉईंट सर्वे एक अरेंज करतो. सन्माननीय सदस्य साहेबांना पण तिथे बोलून घेतो. नाही, माझं ऑलरेडी बोलणं झालंय, पण हा वेळ नव्हती मिळाली. आम्ही हे करून घेतो. ठीक आहे, पण बोलून घ्या. त्याचं कारण का की आम्हाला ठेकेदार कोण आहे ते तरी समजतील. येस, उद्या तुमचे अधिकारी तुमचे कर्मचारी हे सांगतात ठेकेदारांचं नाव. बरं, या ठेकेदारांनी केलं नाही, त्या ठेकेदार, पण ते ठेकेदार आम्हाला कोणते समजतील नेमके. येस, त्यांना बोलवून घ्या जरा. येस साहेब, करला अंडरग्राऊंड फॉल्टी आहे, त्याच्यावर काय केलं? दर मीटिंगला आपण त्याच्यावर बोलतोय, पण अंडरग्राऊंडचा विषय काय संपत नाही. महिनाभर तर अंडरग्राऊंडमुळे खूपच प्रॉब्लेम येत आहेत. येस, मी मॅन पॉवर कमी आम्ही समजू शकतो, त्याच्यामध्ये आमचं काही दुमत नाहीये, पण जे आहे त्याच्यामध्ये तरी लोकांना तो लाईट मिळायला पाहिजे ना. अंडरग्राऊंड कशासाठी केली? की लोकांना नियमित लाईट मिळण्यासाठी. मग त्या अंडरग्राऊंडमुळे आणखीन हे झालंय. कधी बघणार हे? सुधारणा करून घेऊ. एक जॉईंट सर्वे मी अरेंज करतो कुलकर्णी साहेबांसोबत. सांगा. तुम्हाला मी कळवतो. कशा सूचना द्यायला लागतो. तो कॉन्ट्रॅक्टर कोण नेमलाय तिथे आधी? ते स्वीप पॉवर लाईन म्हणून. ठीक आहे, चांगले त्याला काम करायला द्या. त्याला लागेल ते सहकार्य करायला मी तिला ग्रामस्थांना सांगतो, त्यांना ते करून द्या. चालेल. मागे आपली भेट झाली होती. मी तुम्हाला सांगितलं हे पोल खराब आहे, तिथे जाऊन व्हिजिट करा. साहेब, खरोखर ते पोल कधी पडतील हे सांगतात नाही. लोकांची घरं आहेत तिथे जर अपघात झाला त्याला जबाबदार कोण? आपण दोघं नाही. मी ते मागच्या मीटिंगपासून बोलत आलोय. पोल कधी लावणार ते मला सांगा. मी तुमच्यावर व्हिजिटला येतो. मला कारवाई कधी करणार ते मला सांगा. आपली व्हिजिट झाल्यानंतर लगेच आपण ती कारवाई. साहेब, मोरे साहेब मीटिंगला होते. मी 3-4 मीटिंग या बोलतोय. ही 4थी मीटिंग आहे. 3 मीटिंगला मी घसा उडून सांगतोय पोल पडायला झालेत. घरावर पोल आहेत. घरावर पडलेले पोल जर उद्या जर बसले नाही तर दुर्घटना घडली तर जबाबदार कोण राहणार? आपण ह्या आठवड्यामध्ये आपण तुम्ही आणि मी दोघे जण एकत्रित या आठवड्यात उद्या म्हटलं तरी मी तयार आहे. उद्या म्हटलं पवार साहेब, दुसऱ्या एक मिनिट चार्ज नाही ना, फक्त एकच मिनिट चार्ज नाही ना. नाही यांची आता कायम आहे, कायमस्वरूपी आहे. ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे ते पाठीमागे कालावधी लागला. आता आपल्याला साहेब, दुसरा विषय माझा, जी परवा आमचं बोलणं झालं, जी अंडरग्राऊंड जी MSCBची लाईन चालू आहे इलेक्ट्रिक, त्याचं काय नेमकं? मी परवा पण तुमच्यावर आता तुमचा फोन आल्यानंतर त्याला काम थांबवायला सांगितलं. नाही, मी काम का थांबवायला सांगितलंय तुम्हाला आधी समजलं का? मुळात जे पाठचं काम केलंय, दुसऱ्या वाड्यातनं काम केलंय, दुसऱ्या गावातनं काम केलंय, तिथे काम तसंच आहे. त्याच्यावर काही कारवाई, नुसतं खमतून ठेवलं, त्याच्यावर वरनं खाली माती टाकली आहे, त्याच्यावरती काही नाही. तिथे आज गाड्या फसतायत, ऍक्सिडेंट होत आहेत, रस्त्याला मोठमोठे चर खणले जात आहेत. त्याची कुठे कारवाई केली आहे? मी म्हणून सांगितलं ते काम थांबा, पहिलं ते चांगलं करा आणि मग पुढचं काम करा. मीटिंग झाल्यानंतर त्या सूचना त्यांना करा. दुसरी गोष्ट माझी अशी आहे की आपले जे कोथवडे सबसेंटरला जे कर्मचारी आहेत, 3 लेडीज आहेत साहेब. 4-4 दिवसामध्ये 4 गावामध्ये लाईट नव्हती. खरोत्यामध्ये लाईट नव्हती 4 दिवस, कोथवडेमध्ये 3 दिवस नव्हती, जांभरूडमध्ये लाईट नव्हती. साहेब, काय करायचं त्या लोकांनी? नाही, मी तो कर्मचाऱ्यांचा विषय पहिल्या मीटिंग पासून मांडतोय. 3 लेडीज आहेत. मला सांगा, काय कुठे त्या कोथवडा सबसेंटरला भेटल्या का 3 लेडीज? आता हा जो विषय आहे का ना, कर्मचारी नेमणूक करणं हा का माझ्या हातातला विषय नाही. त्याच्यामुळे पाठीमाग हा विषय झालेला. मी साहेबांच्याकडे माहिती घेतली की आपण म्हणजे जिल्ह्याचं ऑफिस, आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे त्या ठिकाणी कळवलेलं आहे की 3 लेडीज कर्मचारी असल्याच्या कारणाने जी की आपल्याला अडचण येते ती कळवलेली आहे ऑलरेडी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.